आज आपण एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत आळू वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर त्यासाठी इथे मी मार्केटमधून काही आळूवडीची पाने आणली होती। तर ते अगोदर मी त्यांचे जे काही देठे असतात ते छान असे कट करून घेतले। त्यानंतर थोडा वगैरे शिरा काढून घेतल्या। त्यानंतर आता आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपण जे पाणी स्वच्छ करून त्यांची देठे काढलेली ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला थोडा वेळ सुकायला ठेवायचे आहे। तर तोपर्यंत एक साईडला एका भांड्यामध्ये मी साधारणतः 1 वाटी बेसन पीठ घेतलं। त्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलं। त्यानंतर आपल्याला वरतून त्यावर पांढरे तीळ टाकायचे आहे। त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा असतो तो टाकायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर हे जे काही चिंच वळचं पाणी असतं ते मी यामध्ये ॲड केलं। त्यानंतर आपला हे छान मिक्स करून घेतल्यानंतर थोडं पाणी ॲड करून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर साधारणतः आपलं आता मिक्स करून झालं। त्यानंतर वरतून आपल्याला यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आहे। तर आपल्याला साधारणतः आता आपलं मिक्स करून झाल्यानंतर इथे पानं घेऊन पोळपाटाने थोडं शिरा लाटून घ्यायचा आहे। त्यामुळे आपली आळू वडी अजिबात तुटत वगैरे एकदम मस्त येते त्यामुळे। त्यानंतर आता मी पानाला छान असं बेसन पीठ लावून घेतलं। त्यानंतर दुसरं पान दुसऱ्या बाजूने ठेवून दिलं। त्याला पण आपल्याला छान असं पीठ लावून घ्यायचं आहे। साधारणतः आपण असे 4 पाने एक साईडने लावून झालं का दुसऱ्या साईडने असे ठेवू शकतो। परंतु मी ते 2च पानांचं बनवलेलं आहे। तुम्ही 2-3 पानं पण ॲड करू शकता यावरती। त्यानंतर दोन्ही साईडने थोडं दुमडून घ्यायचं आहे आणि वरतून त्यावरती बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला रोल बनवायचा आहे। साधारणतः आपला असा रोल बनून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडने बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे सगळं काही मी रोल बनवून घेतले। त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी तापायला ठेवलं होतं। त्यावरती आपल्याला चाळणीला तेल लावून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण जे काही रोल बनवले होते ते यावरती ठेवायचे आहे। तर आता आपल्याला हे यावरती झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे। तर साधारणतः 5 ते 10 मिनिटात हे बघा वाफवून झालेले आहे। तर आता आपल्याला हे छोटे छोटे सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली आळू वडी तळताना छान अशी कुरकुरीत होईल। तर बघू शकता या प्रकारे छान असं मी कट करून घेतलेलं आहे। तर आता एक साईडला मी कढई ठेवली गॅसवरती। त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल टाकायचं आहे। तेल छान असं गरम होऊन द्यायचं। त्यानंतर आळू वडी जी आपण कट केलेली आहे ती यामध्ये सोडायची आहे। अशा प्रकारे सगळं काही मी यामध्ये सोडून घेतल्या 4-5 वड्या। त्यानंतर आपल्याला ते छान असं मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर बघू शकता छान प्रकारे कुरकुरीत होईपर्यंत मी छान अशा तळून घेतल्या। त्यांचा कलर पण खूप छान आलेला होता। तर अशाच प्रकारे मी सर्व काही आळू वड्या तळून घेते। तर बघू शकता या प्रकारे छान अशा तळून घेतलेल्या आहेत आणि एकदम कुरकुरीत झालेल्या होत्या। खायला पण खूप टेस्टी। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडलीच तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।